हॅलो फ्रेंड्स, कसा आहात तुम्ही? या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्रामधील जो आता राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत ज्या व्हेकन्सीज निघत आहेत जिल्ह्या वाईज, म्हणजे आता जे रिसेंट व्हेकन्सीज मी बद्दल बोलणार आहे ते धुळे जिल्ह्यातील आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. या व्हिडिओमध्ये मी महाराष्ट्रामधील जे हेल्थ राष्ट्रीय अभियानाअंतर्गत ज्या व्हेकन्सीज निघालेल्या आहेत, स्टाफ नर्स, मेडिकल ऑफिसर मेल, मेडिकल ऑफिसर फिमेल, रेडिओलॉजिस्ट, पॅरामेडिकल वर्कर्स, ह्या सगळ्यांच्या वेकन्सीबद्दल मी बोलणार आहे. तसेच जे महाराष्ट्रातील आरोग्यसेवक भरतीची तयारी करत होते त्यांची एक्झाम डेट्स आलेले आहेत आणि हॉल तिकीट आलेले आहे. तर आता त्यांना टेस्ट सिरीज सॉल्व करायला स्टार्ट करायला पाहिजेत, कारण की त्यांची प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. त्यासाठी त्यांनी एक ॲप आहे, परीक्षा ॲप म्हणून. ते बेस्ट ॲप आहे टेस्ट सिरीजसाठी. ते ॲप डाउनलोड करण्याची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथून तुम्ही डायरेक्ट परीक्षा ॲप डाउनलोड करू शकता आणि तेथे तुम्ही आरोग्यसेवकची जी भरती आहे त्याच्यासाठी आरोग्यसेवकची टेस्ट सिरीज घेऊ शकता. त्यामध्ये ती टेस्ट सिरीज परचेस करताना तुम्हाला 40% ऑफ मिळेल. जर तुम्ही हा कोड यूज केला तर सुतार40 हा कोड यूज केला तर 40% ऑफ मिळेल. बेस्ट टेस्ट सिरीज आहे. तुमची प्रॅक्टिस पण होईल आणि तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस बी वाढतील. तर आजच्या वेकन्सीजबद्दल आपण बोलणार आहोत. हे ज्या वेकन्सीज आहेत त्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत निघालेल्या आहेत. कंत्राटी पदासाठी भरती आहेत, धुळे जिल्ह्यासाठी आहेत. त्यामध्ये भरपूर वेकन्सीज आहेत. पहिली जी वेकन्सी आहे ती स्टाफ नर्सची आहे. त्यामध्ये 41 जागा आहेत. 20,000 प्रतिमाह पगार आहे. एकत्रित मानधन असते, कारण कंत्राटी पदासाठी आहेत ह्या. त्यानंतर मेडिकल ऑफिसर मेल आहे, 28,000 पगार आहे. मेडिकल ऑफिसर फिमेल 28,000 पगार आहे. रेडिओलॉजिस्ट 75,000. असे सर्व प्रकारचे वेकन्सीज आहेत. ऑर्थोपेडिया, पेडिट्रिशियन, STLS काउन्सलर, पॅरामेडिकल ऑफिस वर्कर 20,000. कोल्ड चेन टेक्निशियन 17,000. ब्लॉक फॅसिलिटायझर 8,600. आणि त्यांचे एज लिमिट बी दिलेलं आहे. ते काय शिक्षण पाहिजे आणि एज लिमिट समजा तुम्ही स्टाफ नर्स असतील, GNM BSc नर्सिंग पाहिजे. मेडिकल ऑफिसर मेल असेल तर BAMS, मेडिकल ऑफिसर फिमेल असेल तर BAMS. हे इथं सिलेक्शनचं म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन पात्रता दिलेली आहे त्यांनी. हे धुळे जिल्ह्यासाठी आहेत. तर तुम्ही हा जो फॉर्म आहे तो फक्त आणि फक्त कंत्राटी पदासाठी आहे आणि कंत्राटी स्वरूपाची असून नियुक्ती 31/8/2021 पर्यंतच राहणार आहे नियुक्ती. आणि ह्यामध्ये जे आहे ते धुळे जिल्ह्यासाठी आहे. हे धुळे जिल्ह्यातील आरोग्य जे जिल्हा हॉस्पिटल आहे त्याच्यासाठी जिल्हा परिषद अधिकारी धुळे जिल्हा हॉस्पिटलसाठी आहेत. 31/8/2021 पर्यंत राहील ही कंत्राटी स्वरूपाची तुमची पोस्ट. त्यानंतर तुम्हाला कायमस्वरूपी करून घेणार नाही आहेत. पद असून निवड कंत्राटी स्वरूपाची पद आहेत. सदर पदावर कायमपणाचा हक्क राहणार नाही हे त्यांनी सरसर सांगितलेले आहेत. अर्ज त्याच्यासमोर तुम्ही हा पूर्ण डिटेल्स वाचून घ्या नोटिफिकेशनमध्ये. आणि ही जी PDF आहे ही PDF मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करून तिथून तुम्ही पूर्ण PDF वाचून घ्या. खुल्या प्रवर्गासाठी जो एज लिमिट आहे ते 38 वर्ष आहे. मागासवर्गीयांसाठी 43 वर्षाची पर्यंत ॲप्लिकेबल आहेत. त्यानंतर जे ही जी लास्ट म्हणजे इथं दिलेलं आहे त्यांनी की 17/2/2021 पासून ते 26/2/2021 पर्यंत कार्यालयीन सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत व्यक्ती सादर करावेत. अर्ज सादर करायचा ऑफलाईन अर्ज आहे. फी आहे खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये फी आहे. तर मागासवर्गीयांसाठी 100 रुपये फी आहे. डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी धुळेच्या नावाने डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे. तो 26/2/2021 ही अखेरची तारीख आहे. त्याच्याबद्दल तुम्ही भरपूर डॉक्युमेंट जोडायचे आहेत. शैक्षणिक अर्हते प्रमाणपत्र, गुणपत्रिका, जातीचे प्रमाणपत्र, शाळा सुटल्यास दाखला, प्रमाणित असलेले अनुभवाचे प्रमाण, पासपोर्ट आकारचे 2 फोटो, शासकीय अनुभव असल्यास अनुभवाचा दाखला, हे सर्व जोडायचे आहेत. आणि धुळ्याचे जे हे मेन हॉस्पिटल आहे तिथे जाऊन तुम्ही हा अर्ज आणि हे डॉक्युमेंट जोडून तिथे जमा करून यायचं आहे. ऑफलाईन आहे पूर्णपणे प्रोसेस याची. त्यानंतर तिने ठरवणार की लेखी परीक्षा घेणार कसं, तिने काय काय करणार, छाननी करणार. इथं दिलेलं आहे छाननी, लेखी परीक्षा, मुलाखत प्रक्रिया, निवड प्रसिद्धी करणार आहेत 26 तारखेनंतर. तर ही नोटिफिकेशन आहे धुळे जिल्ह्यासाठी. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब.